विचारात घ्यायला लागेल. मुंबईमध्ये पण 8 वगैरे संख्या आहे एमआयएमच्या नगरसेवकांची आणि राज्यभरामध्ये 95 नगरसेवक एमआयएमचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे एमआयएम फॅक्टरचा कितपत परिणाम झाला आणि त्याला एक जोड म्हणजे काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरेंचे जवळपास 4 ते 5 उमेदवार पराभूत झाल्याचं चित्र सुद्धा मुंबईत पाहायला मिळालं. सरिता मॅडम, ज्ञानदा, एमआयएम साठी तर असं म्हटलं पाहिजे की ओवेसींनी याच्या आधी जेवढी ताकद कधी लावली नव्हती तेवढी त्यांनी या खेपेला महाराष्ट्रात लावली होती आणि मला वाटतं ते पूर्ण एक्सपॅन्शन प्लॅन घेऊन आले होते. अनेक ठिकाणी त्यांनी एकदा नाही तर दोनदा सभा घेतल्या आणि अत्यंत फोकस्ड अशा पद्धतीनं त्यांनी ते कामाला लागले होते. खरं तर मला वाटतं 1 वर्ष आधी सुद्धा त्यांना माहिती होतं की ते अशा पद्धतीनं महापालिका या लढणार आहेत आणि ह्या खेपेला ते कोणासाठी थांबले सुद्धा नाही. म्हणजे ते इतर वेळेला कोण त्यांच्याशी युती करतं का आघाडी करतं का ह्यामध्ये एमआयएम वेळ घालवत आलेली आहे. ह्या खेपेला एमआयएमनं ते सुद्धा केलं नाही आणि त्यांना ते यश मिळालेलं आपल्याला दिसतंय. खरं तर एमआयएमला सातत्यानं बी टीम म्हटलं जातं भाजपचं आणि त्याचा फायदा तोटा काय झाला तो स्पष्ट आहे. कारण एमआयएम हे फक्त आणि फक्त मुस्लिम वोट्स हे घेतं आणि त्यामुळे जी काही इतर सेक्युलर मतं उद्धव ठाकरेंच्या पारड्यात पडली असती किंवा काँग्रेसकडे गेली असती ती सगळी त्यातला एक मोठा चंक हा एमआयएम कडे गेलेला आहे. पण एमआयएमला बी टीम म्हणण्यात यासाठी अर्थ नाही कारण हेच गणित खरं तर काँग्रेस आणि वंचित बरोबर सुद्धा ठाकरेंना मांडता आलं असतं. हे स्पष्ट दिसत होतं की काँग्रेसने सुद्धा तीच मतं त्यांची घेतली असती. त्यामुळे एकट्या एमआयएमला रणनीतीमध्ये बी टीम म्हणण्यात अर्थ नाही. नाही, त्याच्यामध्ये एक मुद्दा फक्त की एमआयएमला 29 पैकी 13 महापालिकांमध्ये मिळून साधारण 95-96 इतक्या जागी आपले नगरसेवक निवडून आणता आलेले आहेत आणि हा आकडा शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा सुद्धा जास्त आहे. तर त्यामुळं हा एक म्हणजे उद्धव ठाकरेंना याचा विचार करायला लागेल की फक्त मुंबईमध्ये जे काही मर्यादित यश मिळाले ते त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षासाठी पुरेसं नाही आहे कारण त्यांच्या पुढं एमआयएम गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये. दुसरा भाग एमआयएमनं म्हणजे बिहारमध्ये त्यांना ज्या प्रकारचं यश मिळालं होतं त्यामुळे हे नक्कीच माहिती होतं की एमआयएम महाराष्ट्रामध्येही तसंच यश मिळवेल. मुंबईमध्ये जवळपास 8 जागा त्यांना जिंकता आलेल्या आहेत आणि समाजवादी पक्षाची जी एक मक्तेदारी काही मुस्लिम पॉकेट्समध्ये होती ती मोडून काढण्यामध्ये एमआयएमला मोठं यश आले. अभिजित, थोडंसं थांबते कारण आपल्याला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर आल्यानंतर आपण हा मुद्दा कंटिन्यू करूयात. एक अगदी छोटासा ब्रेक थोड्याच वेळात.